इथं ठीक आहे, इकडेच वर तोंड करू. सकाळच्याला सूर्य हे कोण निघतोय ना. काहीतरी वेगळं करून बघायचं खायला. आम्ही ह्यातमध्ये अख्ख्या लसणाच्या कोड्या टाकल्या, एकदम अख्ख्या ही बघायला, एकदम अख्ख्या आहे त्या. मसाला तयार झाला आहे, आता फक्त आम्ही तांदूळ ह्यात टाकणार आहे. हॅट जाऊ सजी चटणी. अरे वा, बघितलं का दादा आधीच सावध झालं, आधीच सावध झालं. बाबा जिबीला पोळणार आहे, आधीच बोलून घेतलेलं बरं त्यातमध्ये. जाम पोळतंय काय. तर मंडळी, आजचा व्हिडिओ खूप जास्त अमेझिंग आणि खूप जास्त भारी होणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका, कारण की माझ्यासोबत कोणतरी आहे आज. जी जागा गवली टेंट लावायला ना, खोटं बोलत नाही, असं करू वाटतं नुसतं, असं करू वाटतं नुसतं. केरळामध्ये तमिळनाडूमध्ये कसं असतं, एकदम सगळं पाणी मध्ये घरं, सेम ती लोक आहे थोडा, आणि ते आपल्या इगतपुरीपासून फक्त 15 किलोमीटर आहे. अरे बापरे, अरे आला ह्या बारतीनं लईच लांब आलं राव. मी माप घेतलं होतं, म्हणलं होतं तिथं ठेवून कॅमेरा पाठीमागच्याबरोबर घ्यावा म्हणलं होतं. हर हर मध्ये मंडळी, गुड मॉर्निंग. मी MH45 ॲड्रेस, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. तुम्ही म्हणता आजची सुरुवात काहीतरी वेगळी आणि खास केली पण, कारण की आजचा व्लॉग पण खूप जास्त खास आहे. तर त्यासाठी तर भावंडो, आज आपण निघणार आहे एक खूप जास्त खतरनाक ट्रिपसाठी. ठीक आहे, आपण 5 ते 6 दिवसात बाहेर निघालेलो आहे आज. आणि कुणासंग निघालो आहे माहिती आहे ना तुम्हाला? तर व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही सगळ्या गोष्टी समजून गेला की आज आपण कुठं निघणार आहे. होय, आज आपण जाणार आहे कुंभी वॉटरफॉल, सावळा घाट, नंतर भंडारदरा, खूप जास्त मोठे मोठे वॉटरफॉल्स कवर करणार आहे आपल्या जगूभावनं. तर सध्याला आता मी दापोलीपासून खाली लाडगडमध्ये 10 किलोमीटर आहे. तर आपले विटा मायनीचे दादा आपल्यापाशी येणार आहेत आणि त्यांची गाडी घेऊन 4 व्हीलर आपण जाणार आहे खतरनाक ट्रिपसाठी. ठीक आहे ना. आणि खूप जास्त भारी वाटतं की मी जीवनात पहिल्यांदा, म्हणजे जीवनामध्ये पहिल्यांदा आज मी असं कुणासंग तरी सायकल थांबवून असं गाडीवरती फिरायसाठी निघालेलो आहे. तर हे अनुभव घेण्यासाठी खूप जास्त उत्सुकता आहे. मी दादा यायला लागलेत आहे, तर मजा येणार नाही. गॅस सिलेंडर सगळ्या गोष्टी संग घेतल्या, आम्ही कॅम्पिंग करणार आहे, जेवण स्वतः हातानं बनवून खाणार नाही, मजा येणार नाही खूप जास्त. आजचा पहिलाच टार्गेट असणार आहे आपला कुंभे वॉटरफॉल. तर चला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला जाऊया. तुम्ही म्हणला चल गणेश भाऊ आज हे सकाळ सकाळ काय तुम्ही झाडावर उभं होता, काय नाही काय लागतं रोज काय नाही काय क्रेझी लागतं राव करायला आयुष्यामध्ये. काय सांगायचं या जगणं पण म्हणजे असं आहे का नाही. आळीवणी आहे, कवा येऊन मुगे खाऊन टाकतेला सांगता येत नाही. त्यामुळं जीवन हसत खेळत जगायचं, मरण कवायला सांगता येत नाही. तर त्यामुळं हाज्या मजा करत राहायची, हो टेन्शन घ्यायचं नाही. पैसा किती बी असू द्या, हो पैसा काय आहे, पैसा आज आहे उद्या नाही, काय सांगता येत नाही, कधी काय काय सांगता येत नाही. आता इथनं एखादं झाड डोक्यात पडू शकतं, त्यामुळं काय सांगू शकत नाही मी. आयुष्याचा काहीच भरोसा नाही राहिला. 2 मिनिटाचा विषय ह्या असल्या खतरनाक पावसामध्ये असं कडक घ्यायकडे ऊन पडते. तर मला सांगून द्या कसा ह्या जीवनावर विश्वास ठेवा, मला सांगून द्या कडे तुम्ही. चला जाऊन द्या, दादा आहे त्याला, मग तुम्हाला भेटूया आपण. घावन आहे अच्छा, खाऊन बघ कसं लागतं. हिरवी चटणी करतो पण आता ही चटणी मला खूप आवडली त्या दिवशी, खूप मस्त होती. खूप जास्त फेमस डिश आहे घावन. तर मेन गोष्ट काय आहे ना, दादा मला म्हणतो काय खाऊ नको, तरी पण थोडं खातो नॉर्मल. अरे वा, आपली गाडी आली, दादा आलं रे, दादा आलं. लय भारी वाटतंय. रामकृष्ण हरी. या इथं या साईडला तिथं गाडीत काय काय भरलंय. एवढा मेवा. बस दादाला माझ्याची भेळ आवडते. दादानं ठीक आहे भरून या आणलाय दादानं.
दादा गरीब माणूस आहे रे. दादाला भेटून लय बरं झालं. मला आपल्या एकाला माणूस भेटलेला लय भारी वाटतं. आणि दादा माझं नातं तर एक दादा आपण किती 15 महिन्यातनं भेटलो आपण. हो 1 महिना. एका महिन्यातनं भेटलो. तर दादा सांगतो मला ज्यावेळेस आमचा प्लॅन झाला होता का नाही, ज्यावेळेस दादा पहिल्यांदा आलं घरी त्यावेळेस आमचा प्लॅन झाला होता की आपण भांडारदऱ्याला जायचं फिरायला एक ना एक दिवशी. आणि ते दिवस एका महिन्यानंतर आज झाला या. आता माझं सामान टाकू गाडीमध्ये डिके आपल्या 2 आणि निघू इथनं. रस्ता थकावता नाही लय जरा ते तर थोडं थोडा यायचं ना फिकून आलाय का नाही. आता जाताना इथनं असं पुढनं जाऊ समुद्र किराणा आहे ना असं वर निघू इकडे पुढं दमाने चला. आमचं 6 ते 7 दिवसाचं पूर्ण सराचं मॅचमध्ये ही मॅट आहे. बापरे किती मोठा टेंट आहे. इथं टेंट आहे. दादाला बीड माझ्या हातची लय आवडते तर बीडचं सामान आहे. इथं अजून गॅस वगैरे हे पाण्याच्या बाटली आणि हे हो का मॅगीची पाकिट एवढी. आणि इकडं पण मी आणलाय. इकडं मोठी बिस्लरीची बाटली हे भरपूर म्हणजे एवढं काय काय आणलंय ना. म्हणजे आता येणाऱ्या म्हणजे 5 ते 6 दिवस तुम्हाला एवढं भारी व्हिडिओ बघायला भेटणार ना. ड्रोन सीन हे आम्ही निघालो एकदम साध्या साध्या रस्त्यानं गावातल्या ही एकदम खूप मजा येणार नाही. तर आता माझं सामान आहे टाकूयात मध्ये हे उशीन वाकळान बिकळान सगळं आणलेलं आहे. आता नुसती मजा आहे. चला तर मी माझं सामान ठेवतो आधी. तर मंडळी आता मी माझ्या दोन्ही पण सायकलच्या डिक्या ह्यातमध्ये टाकलेल्या आहे. आपली ड्रोनची बॅग पण ह्यात टाकलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो कसं सामान ठेवलं आहे ती. हे तर आपलं मेन सामान आहे डिके आणि हे तर आहे आपली ही ड्रोनची बॅग. आणि आता चला जाऊ आता असं समुद्र किनारी येणं थोडं पुढं आणि नंतर नाचू तिकडं वर. चला नाही हर हर महादेव. हो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हर हर महादेव. अंबाबाईच्या नावानं बोला. सगळी राहणं कुरडे पडले ते पूर्ण. आणि कसलं ऊन पडलं एकदम भयंकर ऊन पडलं काहीच समजा नाही. तर मंडळी आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आणि काय झालं का समजा नाही का हे भाताचं रोपटं आता मी इथनं जाताना लावलं होतं बघा. मी ज्याचं आपण तुम्हाला दाखवलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. हे का हे पूर्ण रान हे का सुकायला लागलं हे का हे भात लावलेला आहे का सगळा सुकायला लागलेला आहे. मला समजून नाही गडे की एवढे जास्त लोकांना शेती केलेली आहे कोकणातल्या माणसांनी आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांनी एवढी शेती केलेली आहे बाबा. काही जणांना कर्ज पाणी काढून बाबा 2-2, 3-3 एकर लागण केलेली मका हे. त्यांचं कसं व्हायचं मला प्रश्न पडला इकडे लय मोठा. कारण की पाऊसच नाही आणि पावसाळ्यामध्ये एकदम कडक झार उन्हाळा पडलाय असा बाहेर लग्न वाटणार नाही. आता गाडीत घुसली एकदम गार लागायला लागले आता कुठं बरं वाटतं या. दादा तर फुल एसीमध्ये आलं होतं त्यामुळे काही टेन्शन नाही. दादाला काय एवढा हेडिओचा नाद नाही. पण दादाचं फक्त एकच म्हणणं की फिरायचं आहे फक्त जीवनामध्ये आनंद घ्यायचा या. आणि दादाला कडेपर्यंत नेशीन कडेपर्यंत तिकडे आणायची जिम्मेदारी माझी आहे. त्यामुळे आता कसं आहे दादाला मला हेतून तिथून आता कसं आहे खूप सांभाळून घ्यायला लागणं आहे. रानातनं वॉटरबॉल ठिकाणं दादा इकडं आपल्या विश्वास घालतंय. दादाला सुखरूपणा ती माझ्या जीवावर आहे सगळं. त्यामुळे मी जास्त रिस्क मी कुठं घेणार नाही. दादाला ताप हो असं मी कुठं काय करणार नाही. त्यामुळे मी एकदम नॉर्मलमध्ये म्हणजे ॲडव्हेंचर करायचं चांगला ॲडव्हेंचर करायचा. फक्त कुठला पण निर्णय घेताना मला थोडा विचार कर. मी कसं आहे जर बरं मी एकटा असतो तर मी कसं एकदम सनाट पळत सुटतो. आता मला सनाट पळायचं नाही आणि माझ्या सगळं कोणतरी आहे पळणार पण दमानं पळणार पण दमानं पळणार नाही. तुमच्या बरोबर पळायची तयारी नादच आहे नाही. दादाला मी रस्ता सोडून काढले तर नाही की आणि पुढं पण सेटिंग लावून ठेवली सगळी इगतपुरीमध्ये सगळी सेटिंग लावून ठेवली मी. आपल्याला तिथं कुठं जायचं आहे कुठं नाही जायचं आहे सगळ्या गोष्टीचं. तिथं आपण ज्यावेळेस आलंग कुलंग ज्यावेळेस आपण ती गट ट्रॅकिंग केलं का नाही 3 गट ट्रॅकिंग केलं आम्ही 3 दिवस. तर ती जी भाऊ लोक होती का नाही ही ॲक्टिव्हिटी करणारी ती आपली एकदम खास घरातली माणसं असल्या का ठीक आहे. तर त्यांचं खेडपाडं गाव आहे तर त्यांच्या गावामध्ये जायचं आपल्याला. तिथं त्यांच्या इथं एकदम साधं घर आहे कोकणामधलं असल्यागत. तिथं पण त्यांची इथं टेंट लावायचा मस्त मध्ये. आणि सकाळी एकदम मस्त पहाटे उठून त्याला सकाळ ट्रॅपलिंगला जायचं एकदम मस्त असा वॉटरफॉल आहे खूप खूप मस्त या. आणि जी नजारा तुम्हाला दाखवणार नाही ती खतरनाक आहे. तर आज आपण निघालो कुंभी वॉटरफॉलला. तर चला बघू आज कुंभी वॉटरफॉल आपल्याला शेअर करायला भेटतं नाही मला माहीत नाही पण जाऊ बघू आता. चला आता दापोलीमध्ये आपण ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस आपण ठीक असा रस्ता या अशाच रस्त्यानं आपण पुढे जाणार नाही. कारण की अशी गेल्यानंतर नका अशी भाता शेती आहे काही भाताची लागवण कशी तेव्हा तिकडे करते या अशी आपल्याला बघायला भेटतं नंतर ना. तर त्यामुळं दमाने जायचं आता एकदम. दादाने आता काय आणलंय दादा या तोंडानं आपण ऐकू. दादा काय आणलं या
आणले काय कांदा आणलेत हा पोहे हा. मॅगी हा परत हे रवा हा साखर हा चहा पावडर बर सगळं एवढं हो बिव सगळं सगळं गॅस सिलेंडर शेगडी हा मेवा फरसान फरसाणा मॅगी नेन एवढं आणलंय का नाही फक्त माझं म्हणणं आहे का नाही 1-2 दिवस तरी पाऊस जरा थोडा बरा चिकचिक का व्हायना पण यावा कारण की निघलोय ना जरा थोडी चिकचिक मध्ये फिरायची जी मजा आहे ना ती खूप जास्त वेगळी असते हा ना बरोबर आहे पण आता काय निसर्गानं दिलंय त्यात वड दिले काय करणार आपण तरी पहिल्या जमान्यामध्ये मित्रांनो कसं असायचं माहिती आहे ना पहिल्या जमान्यामध्ये ज्यावेळेस पाऊस यायचा त्यावेळेस शेतकरी लोक होते ना नाचायची पहिली आता ही लोक काय करते ना पाऊस यायच्या आधीच पाऊस यायच्या आधीच सगळं पॅकिंग करायचं रेनकोट आणायचं आणि हिंतीन नंतर ना माझं एक म्हणणं आहे तर कसं सांगू का तुम्हाला जर आपल्या घरी जर कुठला पाहुणा आला तर आपण जर पाहुणचार जर चांगला केला तर ती पुढल्या वेळेस येतो जर आपण त्याला पहिल्या वेळेस जर आपण त्याला वाईट बोललं जर काय बोललो ते पुढल्या वेळेस येणार नाही निसर्गाचं सेम असं असतंय ही जमीन म्हणजे आपली आई आणि हे आबाळ म्हणजे आपला बाप असतो या तर त्यामुळं कधी पण ज्या वेळेस येतो त्यावेळेस खुश व्हायचं भिजायचं असते पावसामध्ये पहिली शेतकरी लोक पाऊस यायचं म्हणलं की भिजायचं हिन हलगीन ढोल ताशा लावायची पहिली माणसं पहिल्या जुन्या काळामध्ये आता तसं नाही आता पाऊस यायचा म्हणलं की रेनकोट घालायचं भिजायचं नाही विषय संपला तर त्यामुळे त्याला पण बरं वाटलं पाहिजे आपण ह्या निसर्गामुळे जिवंत या ह्या निसर्गानं आपलं बनवलंय तर त्यामुळे मी एकच म्हणतो निसर्गावरती प्रेम करा जर तुम्ही रेनकोट घालून हे करणार ना त्याला पण बरं वाटलं पाहिजे ना याला असं असतं ह्या आणि काय काय जणांना ही गोष्ट खोटी वाटलं पण ही गोष्ट खरी मित्रांनो दादा खरी का नाही गोष्ट हां असं असतंय तर त्यामुळं पाऊस यायच्या आधी रेनकोट घ्यायचं बास करा यायच्या आधी पावसामध्ये भिजा कारण काय काय देशामध्ये तर एवढी भयंकर अवस्था आहे का नाही काय काय एक देश तर एक दादा टेम्परेचर झाले एका देशात दादा तुम्हाला माहिती आहे का एक देश आहे असा त्या देशामध्ये एवढी गरिबी का नाही आपण जे खातो का नाही त्यांचं सोप नाही ते खाणं कारण की ती लोक ज्यावेळेस काय होतं माहिती आहे त्यांच्याकडे ती मातीची नाही मातीच्या वड्या तयार करून ठेवते मातीच्या त्यात मीठ टाकते ती गोड पाणी टाकते ती आणि ती तयार करून ठेवते ती ज्यावेळेस मग नसेल का नाही काय खायला त्यावेळेस ती माती खाते ती लोक आपण जी खातोय ते त्या लोकांचं स्वप्न आहे ते कुठले कंट्री आहे ना त्या कंट्रीचं मी तुम्हाला नाव साईडला केलं सर्च करून मी तुम्हाला पण विचार करा आपण म्हणजे ते आता पहिलं देश हा देश आहे का नाही तो असा थंड हवेचा होता हा तो आता गरमी ते आता 42-40-42 टेम्परेचर आहे तिकडे आता एसी शिवड माणसं बाहेर निघत नाही बरोबर आहे भयंकर परिस्थितीला अवस्था बेकार आहे ही आपण बघतो ना ही आपण स्वर्गात ही दिसतो ना ही स्वर्ग आहे सगळा ही स्वर्ग आहे ही वर्षाला महिन्याला आपला कलर बदलतो आपल्याला समजलं पाहिजे पण आपण कामामध्ये एवढं हरवून गेलोया आपण जगणंच विसरून गेलोय आपण म्हणजे पैशाच्या मागं एवढं पळायला लागलो एवढं पैशाच्या मागं म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा बघतो ही बघा ही निसर्ग बघा ही वेगळे ही बघा ही झाड वेगळे ही सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत हे बघा भिताडाव पालवी फुटली हिरवीगार भिताडे सगळी ही निसर्ग किती मोठा ह्याला समजा जरा थोडं तरी असं मी म्हणतो हां चला तुम्ही म्हणता ही लय ज्ञान द्यायला लागलंय खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे तर मंडळी तयार राहा एक असा रोड ज्या रस्त्यानं जास्त कोणी जात नाही असा रस्ता मी हडकून काढल्यात या आशा करतो दादाला भारी वाटेल तर ती रस्त्यासाठी मी आपल्याला थोडा तर दापोलीला करू बाय बाय दापोलीमध्ये येऊ 5-6 दिवसानंतर निवांत आता निघू आपण ही बघा मी आपला म्हणून मी निघालोय एक अजब गजब गावांमधनं एकदम साध्या सुद्या आता पुढं आपलं एक जंगल बी लागणार नाही ते जंगलामधनं आपण असं पुढं गावात निघणार आहे बौद्धवाडीमध्ये आणि तिथून आपण नंतरनं पुढं तसंच माणगावकडं आणि माणगावमधनं पुढं आपण निघतो या कुंभे वॉटरफॉल काढल्या साईडला माझ्या डोक्यात काय प्लॅन चालला माहिती का आज आपण कुंभे वॉटरफॉलच्या आसपास कुठंतरी मस्त आज जाऊन टेंट लावायचा आणि उद्या सकाळ ज्यावेळेस स्कूल नसते ना त्यावेळेस वॉटरफॉल बघायला जायचा दादा कसा प्लॅन वाटतोय ओके एक नंबर म्हणजे ज्यावेळेस कुणी नसतंय त्यावेळेस खरी वॉटरफॉल बघायची मजा नाही तर ती लय कालवान हे नसतं या आज मस्त मध्ये कुंभे वॉटरफॉलशी जाऊ आज रविवारी आणि शनिवारी गर्दी असते आज कोणवार आहे आज मंगळवार हां आज काय टेन्शन नाही एवढं तर मंडळी तयार राहा असे रस्ते बघायला एकदम गजब ही बघा पहिल्याच टायमिंगला आम्हाला एकदम मस्त अशी भाताशी दिसलेली पण वाईट वाटतं की रोपं काय साईडनं अशी थोडी जायला लागली दिसते की पाणी जरा थोडं नॉर्मल कमी या आणि रस्ता निवडलेला या मजा येते या आम्ही दापोली सोडलेलं या आणि पुढं चाललेलो या तर अशा काहीतरी का आता आमचं असं एकदम साधं सुद्धा रस्ता येतं आणि पुढं तर ह्यापेक्षा भारी एकदम एक नंबर रस्ता येतं दादा तुम्ही ती एक व्हिडिओ बघितला का तुम्ही ह्यांना व्हिडिओ बघित असं नाही दादाला ज्यावेळेस मी सांगाल ना की आपण त्या ठिकाणचा नाही त्यांना लय आनंद नाही तुम्हाला लवाळवाडी नाव ऐक ना लवाळवाडी म्हणजे स्वर्गच एक असा मधनं रस्ता या साईडला एक विहीर या पूर्णपणे असं पाणी असतं इकडनं छोटी शेती असते या आणि एक मधनं रोड या
केरलामध्ये तमिळनाडूमध्ये कसं असतं एकदम असतं, सगळं हो. पाणी मध्ये घरं हो, सेम ती लोक आहे ती थोडा होय. आणि ते आपल्या इगतपुरीपासून फक्त 15 किलोमीटर आहे हो. आणि एवढं भारी या माझे ज्ञान नाही या. सगळ्यांना माहिती असणार लावळवाडी. दादाला मी व्हिडिओ दाखवणार नाही या. दादा म्हणते काय स्वर्गात आणलं या व्हिडिओ दाखव दादा. तर मंडळी आम्ही आमच्या पहिल्याच म्हणजे एक चांगल्या ठिकाणं पोहोचलेलो या. ही ठिकाण आहे का नाही आमच्या पाठीमागे ह्या जंगलामध्ये लागलेली पहिल्यांदाच निसर्ग म्हणजे ही काजूची शेती. दादा तुम्ही काजूची शेती बघितली असेल भरपूर वेळा. बघितलं तर आता आतमध्ये आपण जाऊन ह्या झाडांना बघणार आहे हो. हे कशी आहे ती इथनं रस्ता आहे छोटासा आणि आपण बघणार आहे काजू शेती आधीमध्ये मस्त मस्त आणि काजू शेती बघून आपण नंतर आपण ड्रोन सीन पण घेणार आहे. तर चला जाऊन बघू काजू शेती. आपले एक सबस्क्रायबर भाव आहेत ते आले तिथं पुढं. चला अच्छा काय म्हणता एकदम मस्त कशा आहात? एकदम मस्त. तुम्ही सांगा कुठला तुम्ही इकडलंच आहे आम्ही इकडले दापोली ते जालगाव. दापोली. अरे वा मस्त. ते जण रस्त्यामधून थोडी भेटतात सबस्क्रायबर भाव तर भारी वाटतं. बाकी सगळं बरं आहे ना हा, बरोबर. एकदम मस्त. म्हणलं थोडी काजू शेती होती बघा वनला थोडी. नेमकं हे माहिती काय आहे? ह्याची भाजी केली जाते मला असं वाटतं ह्याची त्या फळाची. नका खाऊ कशाला खाता योगच काय आहे? काय आहे पण बघा बेहोश पडायचा बेशुद्ध मग काय तर काय पण खाऊ नका. आम्ही जंगली आहे. कुठलं जर खाल्लं तरी जंगली आहे. असं कोणी जंगली समजून गाडीत जायचं बेशुद्ध पडायचं नाही तर काय रे भाऊ बरोबर आहे का नाही मंडळी सांगा बरं तुम्ही. मग काय तर इथं आधी मी ही रस्त्यात भरपूर वेळा बघितलंय म्हणजे आज खातोय पहिल्यांदा मी. तर ही आहे का नाही ह्याच्यावरती आपण आथला जर पाणी टाकलं का नाही ही लगेच हिरवं होतं. मी ही भरपूर वेळा ट्राय करून बघितलं. जर तुम्ही जर असेल ना कधी अशी पालवी फुटलेली जर जळलेली आहे ना ती त्याच्यावर थोडं पाणी टाका आणि मग बघा चमत्कार एक 5 मिनिटामध्ये नंतर हे लगेच वरती येते. पडला दादा ही पाऊस पडला का नाही ही ह्यातनं हां लगेच ही हिरवं हे यायला चालू होतं. हे कोण हे आलंच होतं हिरवं पण हे जळायला लागलं हो आता ह्याच्यामुळे. यातमध्ये असते मित्रांनो काजू ह्या बघा. हां आणि ही जर काजू जर आपण एका ह्यात लावला तर कोणती येईल की उगून येणार की. ठीक आहे बोंब झाला याला. मला होय की राव हे मस्त आहे. तर मंडळी ही बघा काजूचं झाड उगवायला लागलेलं एकदम मस्त. तर ही झाड जर आपण लावलं तर हे उगून येईल कुठं पण मटक्यामध्ये हे तर लावलं तर. पण हे काय निसर्गात हे असं इथं फेकून दिलं तर ही ह्याला खाली लगेच पकडतं ही. तर मंडळी एक छोटा नॉर्मल एक प्रॉब्लेम झाला आहे. ते आपला जे ड्रोन आहे का नाही त्या ड्रोनमध्ये एक सेटिंग्स असते या जी पुढं बी जाय नाही मागं बी आहे ना या म्हणजे ती तेवढ्याच एरियामध्ये लगभग मी किती एक 10-15 फूट त्याजवळ असल्यानंतरच ती फक्त आवती फिरू शकतो. तर ही काय सेटिंग झाली मला समजा नाही. तर ज्यावेळेस आपण पुढं जाईल नेटवर्कच्या ठिकाणं मग त्यावेळेस ChatGPTला सांगितलं का नाही लगेच सांगते कुठली सेटिंग हल्ली ते हे मग एका मिनिटात सेटिंग आपण नीट करून टाकू. पण आता नेटवर्क येईल पुढं आपण लगेच जंगलामध्ये चालतो या. दादा बरं वाटतं जंगल मी मंगल. दादा नका रडायला म्हणला जंगल में मंगल. हे आता पुढं काय करू मस्त एक चांगलं लोकेशन बघू तिथं मस्त जेवायचं. जेवण करू. हां मस्त मध्ये महत्वाचं तुम्ही जेवायचं हा. थांबलाय. ही वॉटरफॉल करूनच माहित नाही अजून. मंडळी दादानं नजर घातली तिकडं आणि त्यांना बघितलं एवढा भारी वॉटरफॉल आणि गाडी पुढे गेलेली मागे घेतली या. शपथ ओ कसला भारी या. चालतं मला दाखवतो. चला 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 या. दादा किती भारी वॉटरफॉल आहे आईला काय दिसतंय इकडे खतरनाक. ही बघा कसदा जगभावला बघ तुम्ही ट्राय करून एकदा आपदून थोडं लई भारी सीन येणार आहे. ती बघा वरण आला या तिथं खाली पडला एका ठिकाणी नंतर तिथं खाली पडला नंतर तिथनं 3 हिस्स्यामध्ये डिवाईड होतो तिथं नंतर खाली आणि खाली अजून तिकडं दुसरीकडे कुठंतरी अजून पडत असणार आहे या. मंडळी एक छोटा प्रॉब्लेम आहे या लॉग इन झालेलं लॉग आउट झालेला आहे ड्रोन. तर आता ह्याला मला सोल्युशन द्यायला लॉग इन करायचं आहे त्यासाठी मला नेटवर्क पाहिजे ठीक आहे ना. तर नेटवर्कच्या ठिकाणी जाऊया. हा वॉटरफॉल तर काय मला दाखवता येणार नाही तुम्हाला आज पण मी आज ह्याला नेट करून टाकणार काही पण करून कारण की ड्रोनशिवाय माझ्या नाही भाऊ काहीच. मंडळी रस्ता बघा नुसता कसा आहे असा पूर्ण वाकडा तिकडा आणि ही एकदम मोठं जंगल. आता ही जंगल थोड्याच वेळ राहील आपल्याला नंतर हे जंगल संपून जाईल आणि त्यानंतर पुढं एक सफाई असं गाव लागेल. त्या गावातनं आपण जाणं या एक मेन रोड आहे मध्ये ती मेन रोड क्रॉस करून आपण वलडून पुढल्या गावात जाणं नाही आणि त्या गावात नंतर ना त्या पुढल्या गावात जाणं या.
वा चपाती मस्त. हां पेपर बदल. दुपारची जेवणाची वेळ झाली तर त्यामुळं घरनंच बांधून चपात्या आणलेल्या आहे बघा. आता मस्त फुल पोट भरून खायचं. आता टेन्शन घेत नाही जेवत. आता काही टेन्शन घेत नाही. काही tension घेत हा, नुसतं खात राहायचं. हा मस्त इकडे जागा. इथंच बसू. मस्त जागा आहे. थोडं जास्त भारी वाटतंय का नाही? खूप भारी वाटतंय. या मानलं इकडे. हट जाऊ सजी चटणी. अरे वा आज काय येतं आज वा. अजून काय पाहिजे ना आयुष्यामध्ये? काय पाहिजे का अजून? ही सगळ्यात मोठी धनदौलत आहे आपली. अशा ठिकाणं निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवण करण्याचा आनंद, जवसाची चटणी, चपात्या, अजून काय पाहिजे? मस्त वाटते ना एकदम. पाणी निसर्गात कचरा करायचा नाही अजिबात कधीच. मी तर कधीच कचरा करत नाही. जे काय ते सगळं घेऊन एखाद्या कुड्यात मध्ये टाकायचं नाही तर पिटून द्यायचं. धनसंपत्तीमध्ये फिरतोय. धनसंपत्ती आपल्यासाठी लय मोठी, शरीरासाठी लय मोठी धनसंपत्ती आहे. दादा आहे का नाही? हो बरोबर. दादा जेवण करून आनंद आला ना तिथं? एकदम. भारी भारी वाटलं खूप जास्त. एकदम नॅचरल. पाणी natural. वॉटरफॉल. तो वॉटरफॉल आईला काय बघायला भेटतं या? खतरनाक. जंगलात ना अशाच गोष्टी बघायला भेटतात. लय 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 अशा गोष्टी बघायला भेटतात त्या सारख्या. काय नाही काय सारख्या बघायला भेटतं. तिथं पाय घसरतो या. तिथं एक एक पाऊल लय जपून टाकायला लागतो या. एकदम दमानं या. सुक्यावर पाय टाका सुक्यावर. आजच्या दिवसाचा आम्हाला दुसरा वॉटरफॉल लागलेला आहे जे की खूप जास्त मस्त आहे. छोटासा आहे पण खूप जास्त मस्त आहे. बघायचा कसा आहे ती? ही बघा. एकदम मस्त. येस. कसं वाटतं या? तिथे एकटेच आजी येते आणि ती आजी ती एकट्याच त्या तिथं काहीतरी काढते त्या बघा रानातनं. गवत काढते रानातनं त्या बघा. कसं दिसतंय होय? कसं दिसतंय? खतरनाक दिसतंय. नक्की ना का असंच म्हणताय? बरं दिसतंय ना एकदम. कसं दिसतंय एकदम? असलं बघितलं पाहिजे अंगाची काय घडे बघा मंडळी. पावसाचं पाणी बघा तुम्हाला कुठपर्यंत आलं दाखवत्या बघा. ही बघा हे बघा. बापरे. ही बघा हे बघा. ही सगळं इकडं आणि इकडं. ही बघा किती लेवल वर उंच असं पाणी सगळं असं मोठा जे मोठा पूर आल्यागत होतं इथं. कसलं भयंकर पाऊस इकडं लय.
मध्ये 6-7 दिवस मध्ये लाईट नव्हती, त्यावेळेचाही कारणामा दिसतो झालेला. हे कुंड आलेलं पाणी सगळं वरनं, एकदम मस्त. हे बघा आहे का, आपण काढलेला रस्ता आहे भाऊ. जीवनभर आठवणीत राहिलं पाहिजे. इसरला नाही माणूस पाहिजे कधी, काय रस्त्याने गेलोय म्हणणार का. चढ हो का, चढ बघा का नुसता कसा आहे ती. लगेच गेअर बदलायचा, लगेच गेअर बदलायचा. खालनं इथपर्यंत लगभग 7 ते 8 वेळा गेअर बदलला असं आम्ही. कोकणामधल्या वेळात वाडी ह्या गावातला आपण सदला आहे, जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं या. आणि निसर्गरम्य वातावरणामधनं आम्ही अशी मस्त मध्ये राईड करत आहे. वा, हे बघा मंडळी, साईडनं काय करायचं चालू या. मामा त्या गुरं आतमध्ये येऊन म्हणून. बापरे, खाल्लं काय अवघडेकडे भात. पण आता तर पाऊस नाही ना, कसं भात करणार आता, कसलं ऊन पडलंय. मग आता ते आता रोप केलेलं जळून जाईल आता. नाचणी कुठे, नाचणी हाय, नाचणी ठीक आहे. नाचणीची भाकरी इकडे खाल्ली जाते खूप जास्त, तर ही नाचणी आहे ठीक आहे. आणि ती बी कशा रोडनं, अशा रोडनं मला बघायला भेटली. ती आमची तिकडे गाडी आहे आणि खूप जास्त भारी वाटतंय. आणि इकडे हो का ही. मग आता तुम्ही भात लावणार आहे का. आता पडेल तवा, आणि ती पडायच्या आधी जर रोप जळून गेलं तर. बापरे, ठीक आहे चला येऊ का. तर मंडळी, सकाळ धरणं आतापर्यंत आम्ही 70 ते 80 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे पूर्ण गावागावातनं. आणि आता आपण निघालेलो या माणगाव महाडच्या मेन आडीवर असलेला. तर चला जाऊया आपण आता. आणि आता सकाळ धरणं दादानं गाडी चालवली, लगभग नाही म्हणता 200-250 किलोमीटरच्या आसपास दादानं गाडी चालली. तर आता किती 300 झालं, काय बोलताय. सकाळ धरणं दादाने आपल्या 300 किलोमीटर गाडी चालवली आहे. तर आता दादाला थोडा आराम द्या नाही. आणि आता मी घ्या नाही गाडी, एकदम दामाने जाणार नाही. आणि आता आपला आता टॉप असं नाही, कोंबी वॉटरफॉल पशी आसपास कुठतरी टेंट लावून थांबायचा आजचा आपला प्लॅन नाही. तर जाऊ दामाने चला. आज ही गाडी मी एका महिन्यानंतर आज चालवणार आहे. मंडळींनो, आताच लाख आम्ही आलेलो या मोह गावामध्ये, जे की मंडणगडच्या पाठीमागे येतं या. दादा नजरा कसा आहे, खरं का. हो, 1 नंबर आहे. भाताची शेती चालू आहे, पाणी कमी आहे, पाऊस कमी असल्यामुळं. पाऊस कमी आहे, पाऊस पाहिजे ना. पाऊस पाहिजे, पाऊसशिवाय मजा नाही काय सुद्धा. तर ही जी गाव आहे तिकडं नाही. हां, तराव लावलेला आहे. तराव रोप रोप हे भाताचं रोप म्हणते ना, भाताचं रोप लावलेलं आहे. ही बघा इकडं मस्त. हे बघा ही घर आहे ती अशी, मला एवढी जास्त भारी वाटते का नाही बघायला. ही बघा हे बघा छोटी छोटी अशी घर आहे ती, आणि घराच्याकडून अशी मस्त भाता शेती आहे. चला आपण जरा थोडं चालत जाऊन बघूया. ह्या भातामध्ये पाणी पाहिजे तर ह्याला पाणीच नाही. काय चाललंय, मस्त एकदम. समजा पाऊसच नाही आला तर मग तुम्ही आता ह्या रोपाला पाणी सोडणार का नाही. लावणार. कसं पाणी आणणार, मशीन नदी आहे ना, नदीनं. मग पाईपलाईन, अच्छा मग पाईपलाईन करणार का. अच्छा. तर मंडळी, एक छोटा प्रॉब्लेम झाला या. आपला जे ड्रोन आहे का नाही ते लॉगआउट झालेला आहे. ठीक आहे, RC मधनं ड्रोन लॉगआउट झाला आहे. त्याला लॉग इन करण्यासाठी चांगलं नेटवर्क पाहिजे. तर नेटवर्क आपलं इथं काही भेटत नाही. तर आता आपण पुढं जाऊया. पुढं गाव आहे मंडणगड म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये ट्राय करू. जर नाही तर मग आज डायरेक्ट संध्याकाळी. पण उद्या काय पण करून सीन घ्यायचा आहे, कारण की उद्याचा सीन जर नाही घेतला ना तर लई राडवणार नाही. कारण की उद्याच्याला आपण
डायरेक्ट वॉटरफॉल पाशी ना, तर त्यामुळे उद्याच्याला सीन घेणं लय महत्त्वाचं आहे, ठीक आहे ना. तर त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत मला आपला ड्रोन जे आहे ना ते लॉग इन करायला लागणार नाही. पण मला समजून नाही कसं काय की ड्रोन जर कोण ड्रोन वापरत असेल तर मला सांगा की ऑटोमॅटिक ड्रोन त्याच्यापासून डिस्कनेक्ट झाला कसं काय, मला तर काही समजा नाही. कारण की कालच मी सीन घेतल्या तर या 24 तासाच्या आतमध्ये अशी गोष्ट होणं म्हणजे खूप जास्त वेगळी गोष्ट आहे. ही शाळा दिसते दादा, कशी बिल वा एकदम जुनी आहे देवळासारखे कशी एकदम जुनी शाळा. आणि गावागावात जातो दादा, गावागावात ना आपण निघालोया. एक्सपिरियन्स कसा आहे बरं गावात ना एकदम दमाने चालण्याचा एक्सपिरियन्स कसा वाटतो तुम्हाला? भारी वाटतं, एकदम भारी वाटतं. भारी वाटतं ना. एकदम शांती, म्हणजे कुठल्या हॉर्नचा आवाज नाही, आपला कोण डिस्टर्ब करायला नाही, आपण मधनं गाडी चालवतो, कोणाचं टेन्शन नाही, काय नाही आपल्याला. त्यामुळे जर खरं फिरताय ना तर मी म्हणतो गावागावात जावा, खेडेपाडे गावातलं रस्ते हुडका आणि त्या रस्त्यानं निघा, तुम्हाला कोणाचं टेन्शन नाही. मेन रस्त्याला थांबल्यावर 17 जण हारणं मानणार ती फिरण्यात मजा नाही. घ्या साईडला दाबा, इकडं रस्ता बंद आहे, ट्रॅफिक लागले, टेन्शन नाही, तर बसा खावा उठा निवांत, नो टेन्शन. हां नजारा खूप जास्त भारी आहे. आपल्याविषयी गॅस कसला आहे? छोटावाला आहे ना, ठीक आहे. चहा पी वाटतोय ना, ठीक आहे. चला मी तुम्हाला चहा पाचतोय का चांगल्या जागेनं. मला काहीतरी जागा दिसली या इकडे बघा. अरे वा, कसं आहे कसं आहे? अगं बया, आता चहा करायची खाई प्यायची मजी खरा, आता खरी मजा आहे चहा प्यायची आता. चला आता मजा बघा ही नजारा का होलाय का नाही, आणि ह्या नजाऱ्याची आम्ही चहा बनवून पेन का नाही. चला ओके, ये खुल गया हमारा जादू का पिटारा. दादा कसं कसं सामान आणलंय दाखवतो. ही बघा, वा वा, हेट फोन नाही लागत. युहू. तर मंडळी आम्ही आमचा सल्ला जादूचा पिटारा खोललेला आहे आणि ह्यातनं सामान काढलंय, पातीलं, एक गॅस काढलाय, जगूभाऊला घेतलेलं आहे आणि एक सुंदर अशा धबधब्यापाशी आम्ही निघालोया. आणि तिथं मी जाऊन चहा बनवणार नाही आणि त्यानं नाही. चला बघा काय आहे ते. घेतला वा, ही बघा दादानं सगळं काम केलेलं आहे. प्यायचं का ह्यात? आणलंय का ते? नाही कुठं गाडीत आहे का? आपण करू की जुगाड करू की आपण. बाटली का पाहिजे नेहमी बाटली करायची. हां तुम्ही टेन्शन काय घेता, मी असताना टेन्शन. हां हां 2 ग्लास घेऊ. तर मंडळी आता आम्ही करणार आहे एकदम मस्त वॉटरफॉलपाशी, छोट्याशा लाकडी वॉटरफॉलपाशी. ही लाकडावनं खाली पडणार वॉटरफॉल आहे, तर ह्याला मी नाव दिलं आहे लाकडी वॉटरफॉल. आणि या लाकडी वॉटरफॉलपाशी मी आणि दादा मस्त चहा पितोय, आता करणार आहे आम्ही. खरी जिंदगी काय म्हणता, ही जिंदगी खरी. पैसा अडका महत्वाचा नाहीये, तुम्ही किती जगता ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात राहून द्या. दादा वय किती तुमचं? 52 वय भाऊ, 52 वय. ठीक आहे. विटामायनीवरनं खास आपली 4 व्हीलर घेऊन 200 किलोमीटरचा प्रवास करून आज माझ्यापाशी आलताय दापोलीमध्ये. आणि माझ्यापाशी येऊन नंतर ना आज आम्ही
लगभग ही जी आम्ही आता निघालो इगतपुरीपर्यंत 1000 किलोमीटर भरतं आहे. आणि ही 1000 किलोमीटर आम्ही सलग निघालेलो आहे. आणि त्यानंतर ना आम्ही समजा वॉटरफॉल जेवढं आहे तेवढं रस्त्यामध्ये कव्हर करत चांगले प्लेस ही सगळ्या गोष्टी बघतोय. एकच सांगतो, तुम्ही काय करताय महत्त्वाचं नाही. दादांचा पण खूप जास्त मोठा बिझनेस आहे, ठीक आहे ना. तर त्यामुळे एकच सांगतो, आयुष्य जगा. दादा काय म्हणता तुम्ही? उन्हात पैसा श्रेष्ठ नाही, हां. शरीर श्रेष्ठ आहे. बरोबर. आणि मी निसर्गाचा उपभोग घेतला पाहिजे. बरोबर. आणि तुमच्या वयाच्या 52 वर्षे मी फिरत आहे. हे निसर्ग परत नाही. बरोबर. सगळं आहे दादांपाशी. दादाला सगळं आहे. दादा नाही, सगळं आहे. दादा एक चांगलं बिझनेसमॅन आहे, सांगतो एक चांगलं बिझनेसमॅन आहे दादा, ठीक आहे. तरी सुद्धा मस्त भाऊ, आनंद जगायचा भाऊ, आनंद जगला पाहिजे माणसानं. हां, आता हे स्वतःला जगा शिकलं पाहिजे स्वतःनं. बरोबर. हां, बघितलं का, दादा आधीच सावध झालं, बाबा जिबीला पोळणार आहे, आधीच बोलून घेतलेलं बरं त्यातमध्ये. जाम पळतंय काय, मला पण लय पळतंय या. हा, घसरतंय बरं का, लय बेकार घसरतंय या. फायनली आमचा चहा करून आम्ही पेलेलो आहे. आता सगळं सामान ठेवतं, जादूला काय पिटारे मी निघायचं पुढं. चला, ओके. ओके चला. टायमिंग झाला लगभग 6. तर बघू आज कुठपर्यंत पोचतो या. एक थोड्या वेळामध्ये थांबायचं, चांगलं नियोजन करून टाकूया अजून मस्तमध्ये एका ठिकाणं. चला बघूया. वा, ते वाटलं ना चहा बी पिऊन एकदम त्या मजा आली. एक नंबर मजा. काय मजा आली, काय सांगू, लई भारी वाटलं त्या ठिकाणं. म्हणजे काय नाही, जीवनामध्ये एक चांगला आठवणीचा क्षण एक झाला त्याचा आपला. मग काय आज आपल्या रस्त्यामध्ये काय काय बघितलं, मेन गोष्ट चांगलं 2 वॉटरफॉल, नंतर ना काजूची शेती, आणि इथला एक चांगला वॉटरफॉल होता, तिथं आपण मस्त मध्ये चहा केला. दिन बन गया. दिन बन गया आज का तर मस्त मध्ये. तेव्हा ती मंडणगड दिसतोय. वेलकम टू मंडणगड, ठीक आहे. तर आम्ही इसला मंडणगडमध्ये पोहोचलेलो आहे. आणि ना दादा गेलते माळव आणायला, टमाटी मिरची आहे, कारण की आम्ही रस्त्याला ना काही ते थोडाफार बेत करणार आहे. दादा म्हणतात नको करायला, तरी पण माझा प्लॅन चाललाय काही ना काही करू, ठीक आहे. तर दादा गेलते पाठीमागं माळव आणायला. आणि दादा जरा थोडा स्वभाव भोळसर आहे, ठीक आहे. माझा वडिलांचा का स्वभाव थोडा भोळसर आहे, त्या दादांचा पण स्वभाव भोळसर आहे, ठीक आहे. तर त्यांना मला सांभाळून खूप जास्त घ्यायला लागते, प्रत्येक ठिकाणी सांभाळून घ्यायला लागणार नाही, कारण की ती माझ्या जिम्मेदारीवरती एवढे लांब आलते. तर जर कोण आपल्या जिम्मेदारी आले ना, त्यांना खूप सांभाळायला लागतं, ठीक आहे. तर त्यांना सांभाळणं ही माझी समजी जिम्मेदारी आहे. तर आज टेंट लावताना पण बरोबर चांगलं ठिकाण लावायचं आहे. टायमिंग झाला आहे लगभग, टाईम दाखवतो 6:30 वाजता चालते या. थोड्या वेळात 6:30 वाजून जातील, एक 10 मिनिटामध्ये. तर थांबायचं ठिकाण चांगलं मस्त बघायचं ना कॅम्पिंगसाठी. बघूया काहीतरी. पाणलं काय एवढं का? हो. बरं असू द्या. हां हां ठेवा. लसूण घेतला पाऊशे, हा. कोथिंबीर घेतली आणि टमाटो अर्धा किलो. बस आम्ही आलो या पकड बघण्यासाठी आलो. पकड म्हणजे पातेलं ही गरम होतं लय जास्त, मागाशी बघितलं चहा करताना. तर त्यासाठी आम्ही घेतोय पकड, बघतोय पकड. हां बस झाली आपल्याला एवढी बात झाली. आता नाही सुट्टी, आता सुट्टी नाही ग बाई माझे. आजच्या मुक्कामला जी जागा गवली राव मित्रांनो. आज टेंट लावायला काय जागा दादा, काय जागा गवली दादा. काय पाहिजे साईडला आपली गाडी, साईडला मस्त टेंट, अजून काय पाहिजे आयुष्यात आपल्याला? काय पाहिजे ना आयुष्यात? कोणाला टेन्शन न, कोणाला झंझट न, कोणाला. आपण मस्त असं एक ठिकाण बघू आता. कुठं हरायला घ्यायचं का इथं? नाही इथं का मस्त पैकी जागा काय
आय शपथ, आजची कॅम्पिंग करायला काय जागा गवली तुम्हाला बघायची का? आम्हाला दाखवतो ही बघा. ह्या इथं आम्हाला मस्त एकदम मस्त असा टेंट लावून ह्या ठिकाणी टेंट लावेल. दादा काय जागा गवली राव आपल्याला? नाही तिथनं पण आलो, तिथनं आलो ते बरं झालं इकडं. मस्त मंडळी, जी जागा गवली टेंट लावायला ना, खोटं बोलत नाही, असं करू वाटतं नुसतं. असा टेंट इथं मस्त मध्ये लावा ह्याच्यावरती आणि टेंट लावा आता. वा. आणि समोर साईडला तिकडे मंडणगड आहे आणि मंडणगड गाव आहे. आपल्या पाठीमाग साईडला इकडं 40 किलोमीटरच्या आसपास महाड आहे. तिथनं पुढल्या साईडला मानगाव आहे. ठीक आहे, तर मजा येणार आहे आज कॅम्पिंगला. आज दादा, आज जेवायला स्पेशल काय बनवायचं आपल्याला? मसाले भात. यस, चालतंय की. जरी पाऊस येत नाही, जरी बाय चान्स आला तरी आपल्याला काय टेन्शन नाही. तर पाणी सगळं साईडला जातं या. बरं, मला एक डान्स आठवला. कुठला माहिती आहे का? एक डान्स आहे. ह्याला म्हणते ते खरं आयुष्य जगणार आहे. अरे काय जिंदगी भाऊ, हिला असं जगलं पाहिजे ना. आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. आज इथं कॅम्पिंग करणार आहे टेंट लावून. चला, आणि रात्रीचं जेवण अप्रतिम होणार आहे. चला आता आम्ही इथं ना गाडी लावतो, टेंट लावतो. तुम्ही नुसतं बघा आता आम्ही काय करते. चला ठीक आहे. मग मंडळी, उघडूया जादूचा पिटारा, काढूया सबलं गबाळ, लावूया टेंट आणि करूया बेत. उघडा. चला. येस, ही लय आणलंय तुम्ही. योगा मॅट. योगा मॅट आमचं. येस. अगं बया, हे 3% टेंट आहे. ही खूप मोठा टेंट आहे. ही बघा का, ही टेंट काढलाय आता आम्ही. ह्याला लावलाच ना का एकदा पण? लावलाय, लय वापरलाय. इथं ठीक आहे. इकडेच वर तोंड करू. सकाळच्याला सूर्य ही कोण निघतोय ना. हे काम करू, ह्याला उघडं ठेवायचं आहे ना. आपला हवा तर ही कोण येणार आहे ना. नमस्कार. हां, कुठं मीटिंग पूर्ण. तर मंडळी का आणि ट्विस्ट आलाय. आपल्या इकडली अकलूची माणसं भेटली. ठीक आहे, तर अरे तिथं फॉलो करावं. राईट कसं आहे, ही ह्या स्टाईलवरून आपलं ओळखता ती जास्त करून. वा. पण इकडे काय करताय तुम्ही राव? काम करतो इकडं गावाकडचं कॉन्ट्रॅक्ट राहायचं नाही तर हिथं काय काम चालू? हिथं काय काम? पुढे जड जास्त जाते. होय काय? मंडळी, आता आम्ही मस्त मसाले भात बनवणार आहे. रात्रीच्या जेवणाचा प्रकार तयार झाला सदला. ह्याला म्हणजे ती खरी कॅम्पिंग. ही खरी कॅम्पिंग. पहिल्यांदा आपण टाकणार आहोत जिरी. ह्यातमध्ये एकदम मस्त मध्ये गेलेली या. गॅस कमी वाढला. नवरे टाकला. आता कांदा. वा, एक नंबर. आता जी भात होणार आहे ना, त्या भाताचं नावच भात असणार आहे. आता काय म्हणता? वा, मस्त अशी गाडी उभा केलेली आम्ही. मस्त इकडे टेंट उभा केलेला आहे. मस्त, नो टेन्शन भाऊ. कोणाचं टेन्शन काय? आयुष्यात टेन्शन घ्यायचं नाही लई भाऊ. जिंदगी एकच जिंदगी आहे. केव्हा काय होईल सांगता येत नाही. आता हित आहे, उद्या कुठे आम्हाला माहित नाही. येणारी 2 मिनिटं आम्हाला माहित नाही. त्यामुळे आम्ही एन्जॉय करतोय. आणि ज्याला जीवन समजलं या, ते खरं आयुष्यच जगणार. लक्षात राहून द्या. आता आम्ही मस्त असा कांदा परतून घेतो या. हे बघा, पण एकदम मस्त चिरून घेतलं आहे. ही मी अक्क टाकणार आहे. यस.
दादा मजा येते दादा भारी वाटते ना हा एक नंबर यात मजा येते काय हॉटेलमध्ये मजा येते हे अजिबात नाही आता टाकणार आहे टमाटर ठीक आहे तर ही बघा हे टाकलं टमाटर झाला व्हायला लागलं ह्याला ओके काहीतरी वेगळं करून बघायचं खायला आम्ही ह्यातमध्ये अख्ख्या लसणाच्या कोड्या टाकल्यात एकदम अख्ख्या ही बघायला एकदम अख्ख्या आहेत या मसाला तयार झाला आहे आता फक्त आम्ही तांदूळ ह्यात टाकणार आहे या थोड्या ओके ह्याला तांदूळ हां तर मंडळी आता प्लॅन काय केला आहे माहिती आहे का ह्याला आता मस्त फोडणी देऊन तांदूळ टाकला आहे 10 मिनिटामध्ये शिजून जाईल पेट्या साईडला ठेवले ते कारण की हवा खूप जास्त येते पण रात्रीच्याला गरमी होत नाही का नाही हो मला वाटलं रात्रीच्याला खूप गरमी होईल राव एक नंबर आहे मला वाटलं भाऊ रात्रीच्याला खूप जास्त गरमी होईल पण गरमी अजिबात नाही आहे खूप जास्त थंडगार हवा येते मस्त टेंटमध्ये झोप लागणार या एडिटिंग करत करत तर मंडळी आमचं जेवण करून एकदम मस्तमध्ये झालेलं आहे आणि आता ना मी आताच लागे एडिटिंग करणार नाही दादा झोपे जातील मला एडिटिंग करायची लगभग अजून 2 ते 3 तास एडिटिंग करता हा ब्लॉग नंतर उद्या टाकायचा कारण की डेली ब्लॉग असतो ना तर त्यामुळे खूप मला लागते म्हणजे करायचं दिवसभर शूटिंग करायचं नंतर एडिटिंग करायचं ड्रोन सीन घ्यायचं भरपूर हे असतंय जेवण झालं आहे टेंटमध्ये जेवण केलं ह्याच्यावर काय टाकत नाही आम्ही कारण की गरम होतं नंतर भरपूर आणि गाडी इथंच लावलेली आहे दादा आजचा दिवस कसा गेला एक नंबर गेला भारी वाटलं लय भारी वाटलं ना लय भारी वाटलं एक नंबर मजा आली ना लय मजा आली आणि बिहारी स्टाईल कसं वाटलं खायला बिहारी स्टाईल नाही आपण ती लसूण खायच्या नादामध्ये आपण शेव राहिलो काय जी शेव होती ना शेव लय भारी होती शेव माझ्या मागे होती आणि आम्ही ती लसूण खाण्यामध्ये एवढं वेळ झालो का नाही आम्ही सगळे लसूण अरे काय भारी अरे लसूण काय भारी आणि नंतर जेवण सगळे ताटं रिकामी झाले बघतो शेव राहिली शेव राहिली आणि नंतर ना मग थोडं खाल्ली शेव नंतर ना भात शिल्लक राहिला उद्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आम्हाला काम आले तसं आम्ही उद्या सकाळच्याला कांदे पोहे बनवणार होतो पण बघू उद्या सकाळच्याला काय होतं उद्या ब्लॉगमध्ये कळन गाडी इथं आम्ही मस्त मध्ये लावलेली आहे इथं मीच लागा आता एडिटिंग करतो ह्या असं झोपून आणि ही बघा काय पूर्ण ना क्रिकेटचं ग्राउंड आहे पूर्णपणे त्याच्यावर आम्ही आमची गाडी उभा केली आहे आणि त्याच्यावर आम्ही टेंट पण लावला ठीक आहे तर इथं अशी मस्त आपली मैना उभा केलेली बघा आता एकदम मस्त पांढरी चकाट कुठं डाग नाही ना का नाही डाग बिग नाही लागला कुठं का नाही अजिबात नाही लागला कुठं पावसाचा एवढा तर पावसाच एवढा आता काय करायचं बरं जाऊ द्या असू द्या मित्रांनो आता आम्ही तुम्हाला भेटतो फुल्ल्या व्हिडिओमध्ये आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ खूप जास्त आवडला असणार उद्या आम्ही जाणार नाही कुंभी वॉटरफॉलला तर ती व्हिडिओ बघायला अजिबात स्किप करू नका मिस करू नका ठीक आहे भेटूया फुल्ल्या ब्लॉगमध्ये जर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करून टाका सबस्क्राईब भेटूया फुल्ल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय वंद हर हर महादेव ओके